नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत. नवीन पद्धतीने अशी करा KYC. क्रोम ब्राउझरवरती सर्च करायचं आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र.in वरती क्लिक करायचं आहे. असा पेज ओपन होईल. पहा इथे KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. पहा इथे क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल. पहा इथे तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली कॅप्चा बरोबर टाकून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP इथे तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर असा पेज ओपन होईल. तुम्हाला इथे दोन ऑप्शन आहेत, विवाहित किंवा अविवाहित. विवाहित ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. विवाहित निवडल्यानंतर तुम्हाला इथे असा पेज ओपन होईल. आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे, पतीचे निधन झाले. हे ऑप्शन निवडल्यानंतर इथं तुम्हाला पतीचं नाव दाखवेल. पहा इथे ए ऑप्शनमध्ये तुम्हाला नाही पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि उजव्या हाताला जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे. जी तुमची जात आहे ती जात इथे टाकून घ्यायची आहे. पहा 2 नंबरचा ऑप्शन बी, इथे पण तुम्हाला नाही ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. चला तर पाहूया ए ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. बी मध्ये बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. आपल्याला नाही ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. पहा इथे जात बरोबर टाकून घ्यायचं आहे. पहा इथे 2 कॉलम आहेत, तुम्हाला तिथे ब्ल्यू टिक मार्क करून घ्यायचे आहे. माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12 जमा करेन. पहा 2 नंबरमध्ये उपरोक्त क्रमांकामध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस प्राप्त राहील. इथे खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा इथे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.